रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज आपण जे लोकेशन निवडले ते लोकेशन आहे भाईंदरपाडा। ठाणा स्टेशनपासून साधारणतः 12 किलोमीटर अंतरावरती लोडा स्प्लेंडोरा नावाचं कॉम्प्लेक्स आहे। जर तुम्ही बघितलं तर ज्या कॉम्प्लेक्समध्ये ह्या मेट्रोचं यार्ड बनवण्याचं काम चाललेलं आहे, काम झालेलं आहे। म्हणजे मेट्रो यार्ड, तुमच्या ह्या मेट्रोचं यार्ड जे आहे ते ह्या कॉम्प्लेक्समध्येच असणार आहे। कारण की ह्याला बाजूलाच लागून भाईंदरपाडा गायमुख मेट्रो स्टेशन असणार आहे। पुढे गेलं तर त्यांनी जर हिरवा पत्रा बघितला तो ओवळे नावाचं मेट्रो स्टेशन आहे। याला लागूनच एक मेट्रो स्टेशन आहे गोदरेज एम्ब्रियालच्या बाजूला, आणि तिथेच हा लोडा स्प्लेंडोरा नावाचा कॉम्प्लेक्स आहे। आणि त्याच बिल्डिंगला साधारणतः 15 वर्ष जुनी असणारी बिल्डिंग, ग्राउंड प्लस तशी बघितलं तर 27 माळ्याची बिल्डिंग आहे, पण आपला फ्लॅट आहे तो एकदम हायर फ्लोअरला आहे। जर तुम्ही ह्या घराच्या बाल्कनीमधनं जर बघितलं मग मात्र असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू आहे, ज्याच्यातनं तुम्हाला डोंगर, ज्याच्यातनं तुम्हाला क्रीक, ज्याच्यातनं तुम्हाला अशी हिरवळ ही बाकी तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसते। आणि अशाच ठिकाणी हा 770 2 BHK असणारा फ्लॅट असणार आहे। जर तुम्ही असं पूर्णपणे बघितलं तर सकाळचं ऊन तुम्हाला ह्या बाल्कनीमध्ये मिळेल, किचनमध्ये मिळेल, बेडरूममध्ये मिळेल, परत बेडरूममध्ये मिळेल। अशा पद्धतीचा हा फ्लॅट तुम्हाला खरं मिळणार आहे। हे जे मालक आहे ह्या मालकाने बाकी खालची लादी चेंज केलेली आहे, वरचं फॉल सेलिंग, साईडचं हे जे असेल ते बिल्डरने जे काही दिलेलं होतं ती कोणतीच गोष्ट याच्यात न ठेवता त्या सगळ्या गोष्टी बदली करून त्यांनी त्यांच्या हिशोबाने हा फ्लॅट खरं बनवलेला आहे। फुल्ली जे काय फर्निचर आपल्याला दिसतंय हे आहे असंचे असं आपल्याला नक्की मिळणार आहे। दरवाजासुद्धा त्यांनी त्यांच्या हिशोबाने सगळा बदली केलेला आहे। परत जर बाहेर जाताना बघितलं तर साऊथ ईस्ट हा फ्लॅट असणार आहे। बाहेर येताना साऊथ ईस्ट आहे। आणि जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला काही फ्लॅट नाही आहे, पण असं सुंदर एका साईडला तुमचं एक फ्लॅट असणार आहे, बाजूला एक फ्लॅट आहे। जर पुढे आलो तर एवढी मोठी चांगली पद्धतशीर अशी लॉबी तुम्हाला मिळते। समोर एक फ्लॅट आहे, ह्या साईडला एक फ्लॅट आहे, टोटल ह्या साईडला 2 फ्लॅट, त्या साईडला 2 फ्लॅट, 1 2 आणि 3, टोटल 3 लिफ्ट दिलेले आहे। पण बाकी तुमच्या घरापुढं लॉबी बाकी खूप मस्त मोठी आणि चांगल्या पद्धतीची आहे। हे जे घर आहे हे अशा पद्धतीनं त्यांनी ऑलरेडी एक सेफ्टी डोअर सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा बनवलेला आहे। घराच्या आतमध्ये ज्यावेळेला तुम्ही एंट्री करता त्यावेळेला हे फ्लोरिंग जे आहे ते डेव्हलपरनं दिलेलं नाही आहे। डेव्हलपरनं दिलेलं फर्निचर त्यांनी, डेव्हलपरनं दिलेलं सगळंच त्यांनी बदली केले। मग अशा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं एक त्यांनी इथं TV युनिट, हा मार्बल आहे, TV युनिट असं पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीचं इकडे TV युनिट आणि इकडे ड्रेसिंग टेबल, अधिक इकडे परत एक शोकेस बनवलेल्या ज्या पद्धतीचा असा असणार आहे। नंतर इकडे जर आपण आलो तर असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं इथं परत एक मंदिर खरं ठेवलेलं आहे। आणि मंदिराच्या ह्या साईडला आपण आलो की इथं मग मात्र तुमची खरं बाल्कनी असणार आहे। आणि बाल्कनीतनं बाकी सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला अगदी क्रिक फेसिंग 100% व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं दिसणार आहे। अशा पद्धतीचं खरं हे तुमचं हॉल होतं। तुम्ही इकडे जर किचनकडे जरी आला तर किचनला त्यांनी बघा की अशा पद्धतीनं सगळं सुसज्ज आणि चांगल्या पद्धतीचं फर्निचर आहे, चांगल्या पद्धतीचं, याच्यात काय खर्च करायची आपल्याला गरज पडणार नाही आहे। असं मस्त आणि चांगलं किचन त्यांनी अशा पद्धतशीरपणे बनवलं। वरती स्टोरेज जरी बघितलं, गॅसची पाईपलाईन जरी बघितली, इकडं स्टोरेज, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी खरं सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीच्या केलेल्या आहेत। नंतर त्यांचं इकडे एक वॉशरूम, टॉयलेट, बाथरूम आहे, तर ह्याच्याच बाहेर त्यांनी परत इथं स्टोरेज, अधिक इकडे आलं तर चांगले असं चांगल्या पद्धतीचं इथं पण चांगलं करून घेतलेलं आहे। वरती याला पण सगळं सजवलेलं आहे। आणि नंतर इकडे आलात तर मग मात्र तुमचं वॉशिंग मशीन, अधिक तुमचं कपडे सुकवण्यासाठी व्यवस्थित चांगल्या पद्धतीची तुम्हाला इकडे जागा पण उपलब्ध मिळणार आहे। अशा पद्धतीचं हे त्यांचं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे। प्लंबिंग जर बघितलं तर जॅग्वारचं आहे, तर मला असं वाटतं खाली इथे पण स्टोरेज बनवलेलं आहे। आणि नंतर जर आपण घराच्या जर ह्या वॉशरूमच्या बाहेर आलो तर पुढे आल्यानंतर परत त्यांनी याच्यावरती पण असं सगळं कवर, लाईटिंग वगैरे सगळं सुव्यवस्थित स्टोरेज वगैरे बनवलेलं आहे। पुढे आल्यानंतर तुम्हाला इकडे एक कॉमन बेडरूम असणार आहे। कॉमन बेडरूममध्ये जरी आपण आलो तर चिल्ड्रन्स बेडरूममध्ये जरी आपण आलो तर खरं सकाळचं ऊन तुम्हाला इकडनं ह्या बेडरूमला येईल। तर तुम्ही बघू शकता इथे की AC वरती फॉल सेलिंग म्हणा, इकडं जर तुम्ही बघितलं तर चांगल्या पद्धतीचं ड्रेसिंग टेबल आणि असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा बेड बनवलेला आहे। पलीकडल्या साईडला बघितलं तुम्हाला ड्रेसिंग टेबल आहे। नंतर तुम्ही बघितलं तर स्टडी टेबल अधिक शोकेसचं तिकडेही सुविधा दिल्या गेलेली असणार आहे। आणि इथे आला तर परत एक कपाट ऑलरेडी, जिथे सामान वगैरे सगळं आणि चांगल्या पद्धतीनं ठेवता येईल। आणि इथं जरी फ्लोरिंग बघितलं तर हे बिल्डरचं फ्लोरिंग नाही आहे, हे यांनी आपलं हे चेंज करून
घेतलेलं फ्लोरिंग असणार आहे. अशा पद्धतीचं पुढे आला तर हे फ्लोरिंग तुम्हाला अख्खं पूर्ण जर घर बघितलं तर सगळी फ्लोरिंग त्यांनी चेंज करून घेतलेली आहे. पुढे आल्यानंतर हा तुमचा शेवटचा बेडरूम, याच्यात जरी बघितलं तर वरती त्यांनी स्टोरेजची सुविधा केलेली आहे. अधिक पुढे आला तर इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हेही चांगल्या पद्धतीचं त्यांनी ठेवलेलं आहे. मला असं वाटत नाही की हे खूप काय वापरलेलं दिसतंय, म्हणजे बनवलं आणि सोडून दिलं असं मला तरी जाणवते. आणि वरती जर बघितलं तर इथं पण स्टोरेज वगैरे सगळं सुव्यवस्थित. इकडे पण जर त्यांनी बघितलं तर एकदम सामान ठेवण्यासाठी सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करून इथं पण जॅग्वारचं प्लंबिंग वगैरे चांगल्या पद्धतीने केलं आहे. नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला परत एक चांगल्या पद्धतीचं इकडे कपाट आहे. ह्या कपाटानंतर इकडे आलं तर क्रॉस व्हेंटिलेशनला खिडकी, ही जर खिडकी उघडली तर तुम्हाला वारं चांगलं येईल. आणि इथं परत एक बेड आहे, त्या बेडला जर तुम्ही बघितलं तर हेही सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने इकडून सजवलेलं असणार आहे. खाली फ्लोरिंग वगैरे तुम्ही बघू शकता. ह्या साईडला आला तर एक TV युनिटचं ऑलरेडी केलेलं आहे आणि इकडे एक ड्रेसिंग टेबलसुद्धा बनवलेला आहे. बेडरूममधनं जरी तुम्ही जर बघितलं, व्ह्यू बघितला तर ह्याच्यात पण व्ह्यू एक नंबर आहे. कारण सगळ्या बिल्डिंग खाली इथं आपण जरा टॉपवरती असल्या कारणानं असं मस्त आणि सुंदर तुम्हाला क्रीक फेसिंग, हिल फेसिंग, ग्रीनरी फेसिंग असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा खेळती हवा असणारा, जास्त उजेड असणारा हा फ्लॅट आपल्याला इथे उपलब्ध आहे. राहिला प्रश्न मेंटेनन्सचा, तर 6,000 रुपये मेंटेनन्स असणारे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम त्या सगळ्या सुखसुविधा ह्या बिल्डिंगमध्ये उपलब्ध आहेत. राहिला प्रश्न मालकांचा लोनचा, तर ह्या मालकांचं ह्या फ्लॅटवरचं आता सध्या तरी लोन बिलकुल शिल्लक नाही आहे. पण जे मंडळी असं आहे काम करायची झंझट नको आहे बाबा, आपल्याला पैसे द्यायचे आणि घर राहायला यायचे, तर अशा लोकांसाठी मला असं वाटतं एक चांगल्या पद्धतीचं फ्लॅटमध्ये साफसफाईची फक्त गरज आहे. स्वच्छता चांगली केली तर पेंटिंग डेंटिंग कोणतंच काय काम करायचे, लाईटी बिटी चेक करून बघावे लागतील. अदरवाईज मला नाही वाटत त्याच्यात काय काम करण्याची गरज असू शकते. अशा पद्धतीचा हा एकदम चांगला नवा मस्त फ्लॅट आहे. जर कोणी मंडळी अशा पद्धतीचा फ्लॅट विकत घेण्याचा जर विचार करत असतील, ठाणा स्टेशनपासून मात्र 11 ते 12 किलोमीटर अंतरावरती लोढा स्प्लेंडर नावाचं हे कॉम्प्लेक्स आहे. पण कार्पेट त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, बिल्डिंगला OC, CC, सोसायटी ते सगळं झालेलं आहे. आता राहिला प्रश्न याचा किमतीचा, तर हे जे मालक आहेत ह्या मालकांनी ह्याची किंमत ठेवताना 1,25,00,000 रुपये ठेवलेली किंमत आहे. निगोशिएशन त्याच्यामध्ये करणार आहेत, असं नाही की निगोशिएशन होणारच नाही, निगोशिएशन होणार आहे. तुमच्या चांगल्या पद्धतीची ऑफर आली, तुम्ही व्यवस्थित ऑफर केली तर त्यांना आपण चर्चा करता येऊ शकते. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळे घर आपण रोज दाखवतोय. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं हे काम आपण अविरत चाललेलं आहे. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य असंच आम्हाला राहू द्या. जास्तीत जास्त लोकांनी घरं बघा, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा. आमचं काम आवडतंय म्हणून सबस्क्रायबर्स मात्र तेवढं जास्त लोकांनी करा, जेणेकरून मला कामाला अजून उमेद तयार राहील आणि मी करत राहील. तर थांबतो मंडळी. रामकृष्ण हरे.